नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत एव्हरीचा वापर, उपयोग आणि अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य. आता एव्हरीचा वापर आणि उपयोग केव्हा केला जातो तर त्याच्यासाठी आपल्याला अर्थ बघावा लागेल की मराठीत कुठला अर्थ होतो त्याचा. आता एव्हरीचा मराठीत अर्थ होतो प्रत्येक, दर, संपूर्ण, दररोज. हा मराठीत उपयोग होतो. या मराठी अर्थाप्रमाणेच आपल्याला याचा वापर करावा लागतो इंग्रजी सेंटेन्समध्ये. वापर उपयोग केला जातो. आता कसं केला जातो त्यासाठी आपल्याला वाक्य पाहावी लागतील. तर वाक्य पाहूयात. एव्हरीची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्ये. पहिलं वाक्य बघा. डॉक्टरांनी त्याला दररोज व्यायाम करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी त्याला दररोज व्यायाम करण्याचा सल्ला दिला. वाक्य आहे ना. डॉक्टर ॲडवाइज्ड हिम टू गेट एक्सरसाइज एव्हरी डे. डॉक्टर ॲडवाइज्ड हिम टू गेट एक्सरसाइज एव्हरी डे. आता ॲडवाइज्ड आलेला आहे म्हणजे सल्ला देणे. सल्ला देणे इथे ॲडवाइज्ड ईडी लागलेला आहे बिकॉज ऑफ भूतकाळ आहे म्हणून. दिलेला आहे, झालेली क्रिया आहे, त्याच्यामुळे ॲडवाइज झालेलं आहे. हिम म्हणजे त्याला. टू गेट एक्सरसाइज म्हणजे काय करणे, एक्सरसाइज व्यायाम करण्याचा, आणि एव्हरी डे म्हणजे दररोज. ओव्हरऑल सेंटेन्स झालेला आहे. डॉक्टर ॲडवाइज्ड हिम टू गेट एक्सरसाइज एव्हरी डे. नेक्स्ट दुसरं बघूया. ती मजबूत होती आणि प्रत्येक कामासाठी तयार होती. ती मजबूत होती आणि प्रत्येक कामासाठी तयार होती. वाक्य ना. शी वॉज स्ट्रॉंग अँड रेडी फॉर एव्हरी ड्युटी. शी वॉज स्ट्रॉंग अँड रेडी फॉर एव्हरी ड्युटी. आता ती मजबूत होती म्हणजे शी वॉज स्ट्रॉंग आलेलं आहे, आणीसाठी अँड, आणि प्रत्येक कामासाठी तयार होती म्हणजे रेडी फॉर एव्हरी ड्युटी. रेडी फॉर एव्हरी ड्युटी. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. आम्हाला प्रत्येक तपशील हवा आहे. आम्हाला प्रत्येक तपशील हवा आहे. वाक्य ना. वी वॉन्ट एव्हरी डिटेल. वी वॉन्ट एव्हरी डिटेल म्हणजे आम्हाला काय हवं आहे, प्रत्येक तपशील हवा आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य. मी दररोज माझी डायरी लिहितो किंवा लिहिते. मी दररोज माझी डायरी लिहितो किंवा लिहिते. वाक्य ना. आय राईट माय डायरी एव्हरी डे. आय राईट माय डायरी एव्हरी डे म्हणजे काय करते, लिहिते किंवा लिहितो. साधा वर्तमान काळ असल्यामुळे आय राईट आलेलं आहे. माय डायरी म्हणजे माझी डायरी आणि एव्हरी डे म्हणजे दररोज. नेक्स्ट बघा. ती सर्व बाजूनी म्हणजे सुंदर आहे. सर्व बाजूनी म्हणजे तिचे गुण पण चांगले आहे. सर्व गुणांनी ती सुंदर आहे, समृद्ध आहे. वाक्य येणार बघा. शी इज ब्युटिफुल इन एव्हरी वे. शी इज ब्युटिफुल इन एव्हरी वे. इन एव्हरी वे म्हणजे सर्व बाजूनी गुणांनी. ब्युटिफुल असणे म्हणजे सुंदर असणे. शी म्हणजे ती. वाक्य झालेलं आहे. शी इज ब्युटिफुल इन एव्हरी वे. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं वाक्य बघा. रिया दर महिन्याला कामानिमित्त प्रवास करते. रिया दर महिन्याला कामानिमित्त प्रवास करते. हे पण साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे. आता रिया एकवचनी असल्यामुळे ट्रॅव्हलला एस लागलेला आहे. बघा, क्रियापद आहे ट्रॅव्हल, त्याला एस लागलेला आहे. वाक्य बघा. रिया ट्रॅव्हल्स फॉर वर्क एव्हरी मंथ. रिया ट्रॅव्हल्स फॉर वर्क एव्हरी मंथ. एव्हरी मंथ म्हणजे दर महिन्याला, म्हणून एव्हरी मंथ. ट्रॅव्हल करणे म्हणजे प्रवास करणे, वर्क म्हणजे काम. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं वाक्य बघा. तुला दर 3 दिवसांनी गाडी स्वच्छ करावी लागते का? तुला दर 3 दिवसांनी गाडी स्वच्छ करावी लागते का? क्वेश्चन्स मार्क.
हे हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे ॲक्झिलरी वर्ब्सने हेल्पिंग वर्ब्सने सुरुवात होणार. लागते का त्याच्यासाठी हॅव यूज केलेलं आहे बघा. त्याच्यानंतर हॅव यू टू क्लीन द कार एव्हरी 3 days. हॅव यू टू क्लीन द कार एव्हरी 3 days अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. हॅव टू बीचं हॅव रूप इथे वापरलेलं आहे त्याच्यामुळे हॅव आलेलं आहे आणि क्लीन यूज केलेला आहे त्यामध्ये. हॅव यू टू क्लीन द कार एव्हरी 3 days आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 8वं बघा. प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळायला हवे. प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळायला हवे. वाक्याना एव्हरी चाइल्ड डिझर्व अ गुड एज्युकेशन. एव्हरी चाइल्ड डिझर्व्स अ गुड एज्युकेशन. एव्हरी चाइल्ड म्हणजे प्रत्येक मूल. लक्षात घ्या, प्रत्येक मूल. डिझर्व करणे म्हणजे त्याला अधिकार असणे किंवा तो पात्र असणे. त्याच्यासाठी डिझर्व्स अ गुड एज्युकेशन. अ गुड एज्युकेशन म्हणजे चांगले शिक्षण. वाक्य एव्हरी चाइल्ड्स डिझर्व अ गुड एज्युकेशन. त्याच्यानंतर 9वं वाक्य बघा. कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. वाक्याना एव्हरी मोमेंट स्पेंट विथ फॅमिली इज प्रिसियस. एव्हरी मोमेंट स्पेंट विथ फॅमिली इज प्रिसियस. प्रिसियस असणे म्हणजे मौल्यवान असणे. मोमेंट म्हणजे क्षण. लक्षात घ्या. स्पेंड करणे म्हणजे घालवणे म्हणजे वेळ काय करणे, वेळचा उपयोग करणे म्हणजे खर्ची घालणे असं आहे ते. एव्हरी मोमेंट स्पेंट विथ फॅमिली इज प्रेसियस असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 10वं वाक्य. गटातील किंवा ग्रुपमधील प्रत्येक व्यक्ती या यशासाठी पात्र आहे. गटातील किंवा ग्रुपमधील प्रत्येक व्यक्ती या यशासाठी पात्र आहे. वाक्याना एव्हरी पर्सन इन द ग्रुप डिझर्व टू धिस सक्सेस. एव्हरी पर्सन इन द ग्रुप डिझर्व्स टू धिस सक्सेस म्हणजे प्रत्येक व्यक्ती म्हणून एव्हरी पर्सन आलेलं आहे. इन द ग्रुप म्हणजे गटातील. डिझर्व्स असणे म्हणजे पात्र असणे. सक्सेस म्हणजे यश. वाक्य एव्हरी पर्सन इन द ग्रुप डिझर्व्स टू धिस सक्सेस असं आलेलं आहे. नेक्स्ट बघा 11वं वाक्य. ती दररोज सकाळी तिचे ईमेल तपासते. ती दररोज सकाळी तिचे ईमेल तपासते. वाक्याना शी चेक्स हर ईमेल्स एव्हरी मॉर्निंग. शी चेक्स हर ईमेल्स एव्हरी मॉर्निंग. साध्या वर्तमान काळाचं असल्यामुळे शी नंतर चेक्स आलेलं आहे. एस लागलेला आहे बिकॉज ऑफ सिंग्युलर हे आहे. सिंग्युलर करता आहे म्हणून त्याला एक्स लागलेला आहे. सब्जेक्ट आहे म्हणून. आणि हर ईमेल्स म्हणजे तिचे ईमेल्स आणि एव्हरी मॉर्निंग म्हणजे दररोज सकाळी. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं बघा. ती दर आठवड्याला तिच्या घरी का जाते. ती दर आठवड्याला तिच्या घरी का जाते. हे वाक्य बघा का आहे. का असल्यामुळे प्रश्नार्थक शब्द वापरावा लागतो म्हणून प्रश्नार्थक शब्द कासाठी वाय वापरले. वाक्य बघा. हाऊ डज शी व्हाय डज शी गो विजिट हर होम ईच वीक. व्हाय डज शी गो विजिट हर होम ईच वीक अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. YWH टाईप वर्ड्स आलेला आहे. डज आलेला आहे बिकॉज ऑफ साधा वर्तमान काळ असल्यामुळे शी बरोबर डज वापरलं जातं म्हणून डज आलेला आहे. त्याच्यानंतर करता शी आलेला आहे. गो आलेला आहे. क्रियापदाचं पहिलं रूप म्हणून गो आलेलं आहे. त्याच्यानंतर विजिट्स करणे म्हणजे घरी जाणे, हे करणे, भेट देणे म्हणजे घरी जाते त्याच्यासाठी. हर होम ईच वीक म्हणजे दर आठवड्याला. ओव्हरऑल सेंटेन्स आलेला आहे. व्हाय डज शी गो विजिट हर होम ईच वीक अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर 13वं वाक्य. प्रत्येक नियमाला अपवाद असतो. प्रत्येक नियमाला अपवाद असतो. वाक्याना देअर इज ॲन एक्सेप्शन्स टू एव्हरी रूल. देअर इज ॲन एक्सेप्शन टू एव्हरी रूल्स. एक्सेप्शन म्हणजे अपवाद असतो. एव्हरी रूल म्हणजे प्रत्येक नियमाला. वाक्य देअर इज ॲन एक्सेप्शन्स टू एव्हरी रूल. त्याच्यानंतर 14वं नेक्स्ट. तिने तू सांगितलेला प्रत्येक शब्द ऐकला. तिने तू सांगितलेला प्रत्येक शब्द ऐकला. वाक्याना शी हर्ड एव्हरी वर्ड्स यू सेड. शी हर्ड एव्हरी वर्ड यू सेड म्हणजे तू सांगितलेला प्रत्येक शब्द ऐकला. हर्ड आलेला आहे ऐकलासाठी. एव्हरी वर्ड्स म्हणजे प्रत्येक शब्द आणि यू सेड म्हणजे तू सांगितलेला आहे त्याच्यासाठी सेड आलेला आहे. से आलेला नाही आहे.
सांगतो म्हणून नाही आहे, सांगितला म्हणून त्याच्यासाठी सेट आलेलं आहे. त्याच्यानंतर 15वं बघा नेक्स्ट. तिच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असे. तिच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असे. वाक्य ना, हर एव्हरी मूव्ज वॉज केअरफुली वॉच. हर एव्हरी मूव्ह वॉज केअरफुली वॉच. केअरफुली वॉच म्हणजे कशा बारकाईने लक्ष. एव्हरी मूव्ह म्हणजे प्रत्येक हालचालीवर. जात असे म्हणजे भूतकाळ आहे त्याच्यामुळे वॉज वापरलेला आहे. हर म्हणजे तिच्या. हर एव्हरी मूव्ह वॉज केअरफुली वॉच. त्याच्यानंतर 16वं. मी दररोज रात्री जेवण बनवते. मी दररोज रात्री जेवण बनवते. वाक्य ना, आय मेक डिनर एव्हरी नाईट. आय मेक डिनर एव्हरी नाईट. बनवते किंवा बनवतो पण येऊ शकतं. आय आहे करता त्याच्यामुळे. आय म्हणजे तो पण येऊ शकतो, ती पण येऊ शकते. दोन्हीमध्ये आय यूज केलं जातं. हे डिपेंड्स आहे जो बोलतो त्याच्यावर. ती गर्ल आहे की बॉय आहे तो. त्याच्यानंतर 17वं वाक्य बघा. रुग्णांची प्रकृती दररोज बदलते. रुग्णांची प्रकृती दररोज बदलते. वाक्य आहे ना, द कंडिशन ऑफ द पेशंट्स चेंजेस एव्हरी डे. द कंडिशन ऑफ द पेशंट्स चेंजेस एव्हरी डे. चेंजेस होणे म्हणजे बदल होणे. एव्हरी डे म्हणजे दररोज. आणि द कंडिशन ऑफ पेशंट म्हणजे रुग्णाची प्रकृती. वाक्य, द कंडिशन ऑफ दी पेशंट्स चेंजेस एव्हरी डे. इथे चेंजेस आहे ते क्रियापद म्हणून आलेलं आहे, त्याला एस लागलेलं आहे. त्याच्यानंतर 18वं आता वाक्य. घरातील प्रत्येक दरवाजा बंद असतो का? घरातील प्रत्येक दरवाजा बंद असतो का? वाक्य ना, इज एव्हरी डोअर इन द हाऊस लॉक्ड. इज एव्हरी डोअर इन द हाऊस लॉक. लॉक असणे म्हणजे क्लोज. लॉक असणे म्हणजे बंद असणे किंवा क्लोज असणे म्हणजे पण बंद असणे. किंवा हे इथे काय केलेलं आहे, क्वेश्चन मार्क आलेला आहे कारण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून, प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणून. इथे लॉक. लॉक म्हणजे बंद, क्लोज म्हणजे पण बंद असणे. काही वेळा लॉक असणे म्हणजे घराला कुलूप असणे असं समजलं जातं आणि क्लोज असणे म्हणजे किडी घालून वगैरे ठेवलं. म्हणजे ज्याप्रमाणे ते आपण बघतो, ज्याप्रमाणे ती कंडिशन असेल त्याप्रमाणे आपण ते यूज करायचं. लॉक असेल तर कुलूप असेल, हे असेल लॉक लावले तर लॉक म्हटलं जातं किंवा क्लोज असेल, बंद असेल तर क्लोज म्हटलं पण जातं. असं ज्या कंडिशन असेल त्याप्रमाणे आपण ते यूज करायचं. इज एव्हरी डोअर इन द हाऊस लॉक्ड किंवा इज एव्हरी डोअर्स इन द हाऊस क्लोज्ड. असं काही पण आपण घेऊ शकतो ज्याप्रमाणे कंडिशन असेल त्याप्रमाणे. त्याच्यानंतर 19वं. तुम्ही दर आठवड्याच्या शेवटी क्लबला जाता का? तुम्ही दर आठवड्याच्या शेवटी क्लबला जाता का? वाक्य ना, डज यू गो टू क्लब एव्हरी वीकेंड. डज यू गो टू क्लब एव्हरी वीकेंड. एव्हरी वीकेंड लक्षात घ्या. एव्हरी वीकेंड म्हणजे दर आठवडा. अँड लास्ट क्वेश्चन्स मार्क. हे वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं. साध्या वर्तमान काळाचं असल्यामुळे यू बरोबर काय वापरलेलं आहे, डज वापरलेलं आहे. सॉरी, इथे डज नाही येणार, ते डू येणार. एक करेक्शन करून घ्या. यू सोबत डू येणार, ते डज फॉर मिस्टेक झालेलं आहे. डू यू येणार. डू यू गो टू क्लब एव्हरी वीकेंड. डू यू गो टू क्लब एव्हरी वीकेंड अँड क्वेश्चन्स मार्क येणार. डज चुकीचं आलेलं आहे, ते फॉर मिस्टेक झालेली आहे त्यामुळे डू करून घ्या. डू यू गो टू क्लब एव्हरी वीकेंड अँड क्वेश्चन्स मार्क. कारण डू, आय डू, डूचं कसं वापरलं जातं डू आणि डज बरोबर. आय डू, वी डू, यू डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज, दे डू. आता आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा झाला मिस्टेक होण्याचं कारण यू हे एकवचनी आहे. यू म्हणजे तू किंवा तुम्ही घेतलं जातं, पण त्यातला अपवाद पडतो की एकवचनी असलं तरी त्याच्यासोबत डज वापरत नाही, डू वापरलं जातं. त्याच्यामुळे इथे डू वापरायचं. डू यू गो टू क्लब एव्हरी वीकेंड अँड क्वेश्चन्स मार्क आणायचं. लक्षात घ्या, इथे मिस्टेक आहे ती जरा करेक्शन करून घ्या. डज आहे तिथे डू करा. त्याच्यानंतर 20वं वाक्य. मी कधीही प्रत्येक मैत्रिणीला भेटत नाही. सॉरी, ती आहे ती, मी नाही. ती कधीही प्रत्येक मैत्रिणीला भेटत नाही. वाक्य ना, शी नेवर विजिट्स एव्हरी फ्रेंड. शी नेवर विजिट्स एव्हरी फ्रेंड. विजिट्स करणे म्हणजे भेटणे. नेवर म्हणजे नाही, कधीही नाही साठी नेवर यूज केलेला आहे. एव्हरी फ्रेंड्स म्हणजे प्रत्येक मैत्रिणीला किंवा प्रत्येक मित्राला म्हटलं तरी पण चालेल, त्याच्यामध्ये काय नाही.
असं इथे आलेलं आहे. अशा प्रकारे ही 20 वाक्य आहेत. ईच एव्हरी वापरून केलेली आहेत. खूप महत्त्वाची आहेत. वाक्य वाचल्यावर तुमच्या लक्षात येतील. त्याच्यामुळे तुम्ही ती व्यवस्थित करा. लक्षात आलं नसेल तर पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे सराव करा. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे जाऊन आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल आहे नवीन सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स म्हणून. त्याचं यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube.com/@स्वप्नील नाईक A1. यूट्यूब हँडल लिंक आहे @स्वप्नील नाईक A1. ते हा पण खूप महत्त्वाचा आहे. इथे व्हॉकॅब्युलरी शब्द वर्ड्स दिले जातात. त्याच्यामुळे तिथे तुम्हाला वर्ड्स इम्प्रूव्ह करण्याचा वर्ड्सची बिल्डिंग वाढवण्याची आपल्याला इम्प्रूव्ह करण्याची तिथे चांगला प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे महत्त्वाचे जे काही टिप्स आहेत ते पण आम्ही तिथे देणार आहोत. त्यामुळे तिथे जाऊन आम्हाला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.